महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बेगमपेठ परिसरात कारवाई करत रस्त्याला अडथळा ठरणारे पत्राशेड हटविले। या ठिकाणी सिमेंटचे गोदाम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता। ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे। बेगमपेठ पोलीस चौकी शेजारी रस्त्याला अडथळा ठरणारे लोणावत यांचे पत्राशेड होते। यामध्ये सिमेंटची पोती ठेवण्यात आली होती। याविषयी अनेकांच्या तक्रारी आल्या होत्या। या तक्रारीनुसार महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभाग आणि नगररचना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दुपारी अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। वारंवार सांगून सुद्धा महापालिकेच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जेसीबीने हे पत्राशेड जमीनदोस्त करण्यात आले। महापालिका नगररचना कार्यालयाकडून अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांना कारवाई करण्यासंदर्भात पत्रान्वये सूचित करण्यात आले होते। त्यानुसार मंगळवारी महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने कारवाई हाती घेतली। याबाबत वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या। स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी मुदत दिली होती, मात्र ते काढून घेण्यात आले नाही। जेव्हा जेसीबीने कारवाई सुरू केली तेव्हा वेळ मागितला जात होता। आम्ही स्वतःहून काढून घेतो असे सांगण्यात आले, मात्र बनसोडे यांनी आम्ही जेव्हा मुदत दिली तेव्हा काढून घेतले नाही। आता कारवाई दरम्यान मध्ये येऊ नका, आम्ही जमीनदोस्त करणार आणि रस्ता मोकळा करणार असे सांगून कारवाई केली। यामध्ये 10 ते 12 सिमेंटची पोती फाटली गेली। हे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती। बाजारपेठ परिसर असल्यामुळे गर्दी अधिकच झाली। या कारवाईनंतर प्रशासनाने मधला मारुती ते सराफ बाजारला जाणाऱ्या रस्त्यावरील किरकोळ अतिक्रमणे काढण्यात आली। दुकानदारांनी रस्त्यावर ठेवलेले काही साहित्य जप्त केले।